gastropoda. Okay. In last lecture we will discuss about class gastropoda and their characteristic features. तर आज आपल्याला पाहायचं आहे मॉर्फोलॉजी ऑफ हार्ट पार्ट्स. आवाज येतोय क्लिअर? ओके. तर आज आपल्याला डिस्कस करण्याकरता आपण ही PPT यूज करत आहे महिपाल सिंगची. तर पाहूया आपण की आता पहा, काल आपण कॅरेक्टरिस्टिक्स गॅस्ट्रोपोडा म्हणजे काय राहतं तर ते बघितलं. तर आज एकदा रिवाइज करूया. फायलम मोलस्का तुम्हाला माहीत आहे, सॉफ्ट बॉडी, इन्क्लूड्स ट्रायलोब्लास्टिक, अनसेगमेंटेड, कोइलोमेट, इन्व्हर्टिब्रेट ॲनिमल्स, and these animals are bilaterally symmetrical and unilateral symmetry. नंतर गॅस्ट्रोपोडाचं मीनिंग पाहिलं की गॅस्ट्रो मीन्स स्टमक अँड पोडा मीन्स फूड. ओके. एक मिनिट. काय झालं? PPT दिसत नाही आहे? ओके. अरे प्रेझेंटच नाही केला मी. आता दिसते? ओके. तर आता काल आपण पाहिलं क्लास गॅस्ट्रोपोडाच्या कॅरेक्टरिस्टिक्स. तर गॅस्ट्रो मीन्स स्टमक, पोडा मीन्स फूड. ओके. and this is the one of the main class of phylum mollusca, including snails, limpets, slugs. Some of the gastropods are terrestrial, some are freshwater, and some are marine. Then now we will see morphology. तर काल आपण गॅस्ट्रोपोडा पाहिला, गॅस्ट्रोपोडाची मूवमेंट पाहिली, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहिले. तर त्यामध्ये तुम्हाला एक दिसलं असेल की जसं बायवोलियामध्ये सॉफ्ट पार्ट आणि हार्ड पार्ट, तसंच गॅस्ट्रोपोडामध्ये पण तसंच आहे. तर गॅस्ट्रोपोड्समध्ये काय आहे की वरचं जे कवर आहे ते हार्ड पार्ट आहे आणि आतमध्ये सॉफ्ट बॉडी आहे. ठीक आहे. तर आता गॅस्ट्रोपोड शेल इज लॉंग conical tube like structure, close at one end, open at the other end. The open anterior is known as aperture. Morphology of gastropods have been divided into two parts, soft part आणि hard parts. ओके. तर आपल्याला सिलेबसला हार्ड पार्ट्स आहे, कारण की आपल्याला पॅलेंटॉलॉजीला आपल्याला फॉसिल्स मिळतात. त्यामध्ये फॉसिल्समध्ये आपल्याला सॉफ्ट पार्ट मिळत नाही. त्यामुळे आपल्याला स्टडी काय करायचं आहे, मॉर्फोलॉजी ऑफ हार्ड पार्ट्स. ओके. तर आता थोडंसं इन फ्यू मिनिट्स वी विल सी द सॉफ्ट पार्ट्स ऑफ द गॅस्ट्रोपोड. ओके. तर सी, दिस इज द इंटेरियर पार्ट ऑफ द गॅस्ट्रोपोड्स, म्हणजे जे सॉफ्ट बॉडी आहे शेलच्या आतमधली ती आपण पाहणार आहे. दिस इज द मेंटल, दिस इज द पेरिस्ट्रोम. ओके. पेरिस्ट्रोम म्हणजे काय राहतं की द पार्ट सराउंडिंग द माउथ ऑफ व्हेरियस इन्व्हर्टिब्रेट्स. ओके. देन दिस इज द हार्ट. आपण काल पंपिंग ॲक्शन पाहिली की हार्टद्वारे ब्लड इंटेरियल बॉडीमध्ये सोडलं जातं आणि नंतर इंटेरियल ऑर्गन जे आहे ते कॅच करतं आणि तेवढ्याच त्याने ते पंपिंग करतं. ओके. नंतर माउथ कॅव्हिटी, फूट, गिल्स, लंग्स, हार्ट, पेरिस्टोम, रेडुला, नर्वस सिस्टीम, मेंटल, stomach. Okay, these are the soft part of the gastropoda. Now we will see heart morphology. तर आता पहा, याच्यामध्ये
गॅस्ट्रोपोडामध्ये दिस इज द वन गॅस्ट्रोपोडा and it divided into two parts. This is the spire and this is the last word. ओके, तर आता पहिले स्पायरचं आपण पाहूया. तर स्पायर म्हणजे काय राहतं, ऑल द वर्ड्स एक्सपेक्ट द लास्ट वर्ड कन्स्टिट्यूट द स्पायर ऑफ द शेल. ओके, तर आता काल गॅस्ट्रोपोडा पाहिल्या, त्यामध्ये पहा हे नंबर ऑफ डिफरंट होल्स आहे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ स्पायर. आणि जो लास्ट वर आहे त्याला काय म्हणतात, बॉडी वर. ओके, तर आता आपल्याला हार्ट मॉर्फोलॉजीमध्ये दोन पार्ट आहे, फर्स्ट स्पायर आणि सेकंड बॉडी वर. ओके, स्पायर म्हणजे काय, ऑल द वर्ड्स एक्सेप्ट द लास्ट वर्ड कन्स्टिट्यूट द स्पायर ऑफ द शेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पायर. ओके, आता इथे फिगरमध्ये तुम्हाला दिसतं आहे, दिस इज द स्पायर अँड दिस इज द बॉडी वर. ओके, तर आता त्यामध्ये स्पायरमध्ये तीन पार्ट आहे. प्रोटोकॉन्च. प्रोटोकॉन्च म्हणजे काय, द क्लोज पोस्टेरियर एंड इज नोन ॲज अ प्रोटोकॉन्च. हे जे पोस्टेरियर एंड जिथे क्लोज होत आहे त्या पार्टला काय म्हणतात, प्रोटोकॉन्च. नंतर स्युचर लाईन. द वर्ड्स आर सेपरेटेड बाय अ साईड डिप्रेशन विच इज नोन ॲज अ स्युचर. ओके, दीज आर दी स्युचर लाईन्स, की जिथे बॉडी वर्ल्डमध्ये की एकावर एक वर्ड्स फॉर्म होत जात आहे, त्या दोन वर्ड्सला सेपरेट करणारी जी लाईन आहे दॅट इज द स्युचर लाईन. ओके, तर स्युचर लाईन म्हणजे काय होतं, द वर्ड्स आर सेपरेटेड बाय अ स्लाइट डिप्रेशन विच इज नोन ॲज अ स्युचर. ओके, अँड दॅट लाईन्स इज कॉल्ड ॲज अ स्युचर लाईन. देन अपेक्स. द टर्मिनल वर्ड ऑफ द स्पायर फॉर्म दी अपेक्स. तर आता हे जे टर्मिनल आहे स्पायरचं त्याला काय म्हणतात, अपेक्स. दिस इज द अपेक्स. प्रोटोकॉन्च म्हणजे काय, की पोस्टेरियर एंड जिथे क्लोज होतो त्याला काय म्हणतात, प्रोटोकॉन्च. आणि स्युचर लाईन म्हणजे काय, की द वर्ड्स आर सेपरेटेड बाय साईड डिप्रेशन्स. ओके, दिस इज द डिप्रेशन्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्युचर अँड दॅट लाईन्स इज कॉल्ड ॲज अ स्युचर लाईन. नंतर सेकंड पार्ट आहे बॉडी वर. हां, ओके, दिस इज द बॉडी वर. तर आता बॉडी वर हे म्हणजे काय, द लास्ट वर इन विच द ॲनिमल्स लिव्ज इज नोन ॲज अ बॉडी वर. याच्यामध्ये शॉर्ट पार्ट राहतो, त्याच्यामध्ये बॉडी ॲनिमल लिव्ह करतो, त्या वरला काय म्हणतात, बॉडी वर. तर आता त्यामध्ये डिफरंट पार्ट्स आहे. ॲपर्चर. ॲपर्चर म्हणजे काय, द ओपन अँटेरियर एंड इज नोन ॲज अ ॲपर्चर. तर धिस एंड इज नोन ॲज अ ॲपर्चर. दिस जे ओपनिंग आहे शेलचं त्याला काय म्हणतात, ॲपर्चर. नंतर पेरिस्टोम. पेरिस्टोम म्हणजे काय, द मार्जिन ऑफ द ॲपर्चर. मार्जिन ऑफ द ॲपर्चर इज नोन ॲज अ पेरिस्टोम. नंतर आहे इनर लिप. ओके, दिस इज द इनर लिप. तर इनर लिप म्हणजे काय, पार्ट ऑफ द पेरिस्टोम. दिस इज द margin of the aperture is known as a peristome. Inner part of the peristome is known as a inner lip. Outer part of the peristome is known as a outer lip. Okay, तर आता पहा, this is the peristome, this is the inner part of the peristome is known as inner lip, and this is the outer part of the peristome is known as a outer lip. ओके, तर आता याच्यामध्ये बॉडीवरमध्ये सगळ्यात पहिलं पाहिलं आपण ॲपर्चर. ॲपर्चर म्हणजे लक्षात ठेवायचं, सिम्पल ओपनिंग ऑफ द अँटेरियर एंड इज नोन ॲज अ ॲपर्चर. नंतर पेरिस्टोम म्हणजे काय, द मार्जिन ऑफ द ॲपर्चर इज ओके. नंतर इनर लिप म्हणजे काय, इनर पार्ट ऑफ द पेरिस्टोम इज नोन ॲज अ इनर लिप. आउटर लिप म्हणजे काय, आउटर पार्ट ऑफ द पेरिस्टोम. ओके, तर आता हे सिम्पल आहे, पण फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, बॉडीवरमध्ये आल्यानंतर ॲपर्चर आलं पाहिजे, ॲपर्चरनंतर पेरिस्टोम, मग इनर लिप, आउटर लिप, म्हणजे तुम्हाला त्यावरूनच डेफिनेशन सांगता येईल इझिली. नंतर त्यात अजून आहे कॉलुमेला, सिफेनल कॅनल, ॲनल कॅनल, ऑपरक्युलम आणि सायनस. आता हे पहा,
पहिल्या याच्यात आपण जे पाहिलं ॲपर्चर, पेरिस्टोम, इनर लिप, आउटर लिप हे एकमेकाशी कनेक्टेड आहे. आता हे डिफरंट आहे. तर आता कॉल्युमेला म्हणजे काय राहतं, a central part of the axis extending from the apex to the base of the shell is called as a columella. Okay, a central part like axis. Okay, this is the central part of this shell. Okay, the central part like axis extending from apex to the base of the shell is called as a columella. Siphonal canal म्हणजे काय, the anterior tube is the anterior or siphonal canal. ओके, anterior tube. आता याच्यामध्ये मला ते दाखवता येणार नाही. तर anterior tube ही ट्यूब आतून राहतं, पण वरतून आपल्याला ही शो करता म्हणजे ह्या फिगर्समध्ये आपल्याला दाखवता येणार नाही. एक मिनिट, तर आपण हे पाहूया पहिले, नंतर तुम्हाला दाखवतो. अँटेरियल कॉल्युमेला झाला आहे आपला, नंतर सिफेनल कॅनल, नंतर ॲनल कॅनल म्हणजे काय, द पोस्टेरियल ट्यूब. ओके, दिस इज द पोस्टेरियल ट्यूब इन द पोस्टेरियल ऑर ॲनल कॅनल. ओके, तर आता पोस्टेरियल ट्यूबला काय म्हणतात, पोस्टेरियल किंवा ॲनल कॅनल. आणि सिफेनल कॅनल म्हणजे काय, अँटेरियल ट्यूब. ओके, नंतर ऑपरक्युलम, द ॲपर्चर ऑफ द शेल मे बी कवर्ड बाय अ प्लेट नोन ॲज अ ऑपरक्युलम. ओके, तर ॲपर्चर जे आहे इट इज कवर्ड बाय द प्लेट, दॅट प्लेट इज नोन ॲज अ ऑपरक्युलम. अँड दिस इज द सायनस. वन मिनिट. ओके, तर हे पहा, हे झाले आपले दीज आर द मॉर्फोलॉजी ऑफ हार्ट पार्ट. ओके, तर येस, वन मिनिट. हां बोल बोल. एक मिनिट. काय म्हटलं, कोण बोलत आहे? हॅलो साक्षी, हां बोल. आवाज नाही येते तुझा साक्षी. बरं, मॅसेज टाईप कर, मला ऐकूच नाही आलं तुझं काय म्हणणं. तर आता पहा, मॉर्फोलॉजीमध्ये आपण तर मॉर्फोलॉजीमध्ये आपल्याला हार्ट पार्ट्समध्ये काय काय राहील, स्पाईन, स्पायर, स्पायरमध्ये काय येतं, अपेक्स, प्रोटोकॉन्च, स्युचर लाईन. नंतर मग आपल्याला आहे बॉडीवर, बॉडीवरमध्ये ॲपर्चर, पेरिस्ट्रोम, इनर लिप, आउटर लिप. नंतर कॉल्युमेला, सिफेनल कॅनल, ॲनल कॅनल आणि ओपरक्युलम. ओके, तर दीज आर दी हार्ट पार्ट्स ऑफ दी गॅस्ट्रोपोडा. तर आता यामध्ये क्युरी आहे का कोणाला? सिम्पल मॉर्फोलॉजी याची आणि प्रत्येकाची डेफिनेशन दिली आहे. तुम्हाला तिथेच तुमच्या एकदा लक्षात बसलं की तुम्ही इझिली ते सांगू शकता. ओके, तरी आता कोणाला काही क्युरी आहेत तर सांगा, येस ऑर नो. नो मॅम. ओके, तर आता पाहूया आपण. येस, काय म्हणताय कोणी? ओके, कोणाला काही क्युरी नाही आहे ना? समोर जाऊ ना? ओके,
तर आता पहा ऑर्नामेंटेशन. त्या ऑर्नामेंटेशनमध्ये तुम्हाला सिम्पल सांगितलं आहे की वरचा जो बॉडीचा वरचा जो पार्ट आहे, कवर जे आहे ते कसं आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, स्ट्रक्चर कसं आहे, त्याला काय म्हणतात ऑर्नामेंटेशन, जे आपण बायवोलियामध्ये पण पाहिलं. आता तेच आपण इथे गॅस्ट्रोपोडामध्ये पाहणार आहे. ओके, तर देअर आर 2 टाईप्स ऑफ ऑर्नामेंटेशन, दॅट इज द स्पायरल अँड ट्रान्सव्हर्सल. ओके, आता स्पायरलमध्ये काय की ज्या स्विचर लाईन आहेत. तर आता ह्या फिगरमध्ये पहा, तुम्हाला ह्या स्विचर लाईन दिसते. ओके, ह्या स्विचर लाईनच्या जे त्याचं टेक्स्चर राहील त्यानुसार ते वेगवेगळं होतं. जसं पिटेड स्ट्रक्चर, रेटिक्युलर स्ट्रक्चर. तर आता पिटेड म्हणजे काय की डॉट डॉट डॉट, की आता याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल की हे पीठ लाईक दिसत आहे. आणि रेटिक्युलेट म्हणजे काय की एका याच्यापासून निघत आहे. ओके, दॅट इज द रेटिक्युलेट. नंतर ट्रान्सव्हर्सिव्हमध्ये काय येईल, ॲक्शियल कोस्टी, स्मूथ स्कल्पचर, स्पाईन, स्पायरल कोस्टी. ओके, तर हे जे आहे हे स्पाईन आहेत. ओके, तर अशा प्रकारे ह्याचं ऑर्नामेंटेशन राहतं की त्याच्या वरचं बॉडी कवर कसं आहे. तर स्पायरल आणि ट्रान्सव्हर्सिव्ह हे 2 प्रकारचे याच्यामध्ये ऑर्नामेंटेशन राहतं. तर आता आपण त्यात फिगर्स पाहूया वेगवेगळ्या, की ऑर्नामेंटेशन जे शेलचं आहे ते कसं राहतं. तर आता पहा, या फिगरमध्ये तुम्हाला सिम्पली दिसेल दीज आर दी स्विचर लाईन्स. ओके, आता ह्या ॲक्शियल रिप्स म्हणतात त्याला, दीज आर दी स्पायरल रिप्स. ओके, नंतर पहा इथे तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे दिसत आहे. दीज आर दी नोड्स. ओके, दिस इज द रेटिक्युलेट, दीज आर दी थ्रेड्स ऑर वेन्स लाईक, दिस इज द स्मूथ. अशा प्रकारे हे टेक्स्चर ऑर्नामेंटेशन राहतं गॅस्ट्रोपोडामध्ये. इथे पहा, हा स्पाईन दिसत आहे तुम्हाला इथे. नंतर इथे पहा रेटिक्युलेट दिसत आहे. इथले ऑर्नामेंटेशन वेगळं आहे. ओके, तर या प्रकारचं हे ऑर्नामेंटेशन गॅस्ट्रोपोडामध्ये. नंतर आता पाहूया फॉर्म्स ऑफ द शेल. तर आता फॉर्म्स ऑफ द शेल म्हणजे जो शेलचा वरचा पार्ट आहे की ज्याला आपण आपल्या मराठी भाषेत म्हणतो शंख. ओके, तर आता ह्या शंखाचे वेगवेगळे शेप राहतात, साईज राहतात. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शंख पाहायला मिळतात आहे. तसंच हे गॅस्ट्रोपोडा, तर त्याच प्रकारे गॅस्ट्रोपोडामध्ये पण आपल्याला वेगवेगळे गॅस्ट्रोपोडा पाहायला मिळतात. तर त्याच्यामुळे त्याचं क्लासिफिकेशन झालं आहे. तर आता हे जे क्लासिफिकेशन झालं आहे हे कोणत्या बेसिसवर झालं आहे, तर इट इज बेस्ड ऑन द स्पायरल अँगल. ओके, स्पायर अँगल, नंतर नंबर ऑफ द वर, शेप ऑफ द वर अँड साईज ऑफ द लास्ट वर. ओके, लास्ट वर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, बॉडी वर. ओके, आणि स्पायर, तर आता स्पायर अँगल तुम्हाला दाखवते. हा जो अँगल राहतो त्या अँगलला काय म्हणतात, स्पायर अँगल. ओके, तर हे जे टोक आहे वरचा अँटेरियल भाग जो आहे त्या बेसिसवर पण क्लासिफिकेशन झालेलं आहे. ओके, आणि नंबर ऑफ दी वर, तर वर तुम्हाला माहीत आहे की वर कशाला म्हणतात, त्या नंबरच्या बेसिसवर. नंतर त्याचा शेप कसा आहे आणि त्याची साईज कशी आहे त्या बेसिसवर शेलचं क्लासिफिकेशन झालं. देअर आर नंबर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ शेल, नियर अबाउट 13 टाईप्स ऑफ दिस शेल. ओके, तर फर्स्ट टाईप इज डिस्कॉइडल. तर आता डिस्कॉइडल तुम्हाला फिगर दिसते आहे सर्वांना. तर आता पहा, द शेल इज प्लेनी स्पायरली कॉइल्ड, प्लेन. ओके, आणि स्पायरली कॉइल्ड.
द वर्ड्स आर इन वन प्लेन. वर्ड्स आर इन वन प्लेन म्हणजे एकाच प्लेनमध्ये वर्ड्स, एका म्हणजे आपलं जसं एक बोट धरा आणि बोटासोबत कॉईल झालेला आहे. ओके, दॅट इज द वन प्लेन. सो दॅट द एंटायर अरेंजमेंट कॅन बी सीन. एक्झाम्पल आहे याचं प्लॅन ऑफ रिबस. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ डिस्कॉइडल. तर आता डिस्कॉइडल म्हणजे काय की वन प्लेन अरेंजमेंट आहे. ओके, वर्ड्स आर अरेंज इन वन प्लेन and the shell is plany spirally coiled. That type of the shell is called as a discoidal. आणि एक्झाम्पल आहे याचं प्लॅनो रिब्स. नंतर पहा ट्रोचिफॉर्म म्हणजे ट्रायंगल शेपमध्ये तुम्हाला दिसतोय हा. द स्पायर इज शार्प अँड ॲक्यूट. स्पायर इज शार्प अँड ॲक्यूट. द वर इन द स्पायर increase in diameter gradually. The body worm is small and the base of the shell is flat. Okay, base of the shell is flat आणि spire is sharp and acute. आणि हे जे वर्ड्स आहे ते इन्क्रीज होत आहे, त्याची जी डायमीटर आहे ते इन्क्रीज होत जात आहे. ओके, द बॉडी वर्म इज स्मॉल अँड बेस इज अ फ्लॅट बेस. ओके, द एक्झाम्पल इज ट्रोकस. एक्झाम्पल इज ट्रोकस. तर ट्रोकी फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. स्पायर इज शार्प आणि ॲक्यूट. द वर इन द स्पायर इन्क्रीज इन डायमीटर ग्रॅज्युअली. द बॉडी वर इज स्मॉल अँड द बेस ऑफ द शेल इज फ्लॅट. ओके, दॅट इज द ट्रोची फॉर्म. द ट्रोची फॉर्म. आता या प्रत्येक फॉर्ममध्ये फिगर लक्षात ठेवायची आहे. फिगर लक्षात ठेवल्यानंतर तो एक्सप्लेन करायचा आहे, त्यावरून तुम्ही इझिली एक्सप्लेन करू शकाल. नंतर पहा टर्बिनेट. टर्बिनेटमध्ये काय आहे. स्पायर इज शार्प अँड ॲक्यूट. द वर इन द स्पायर इन्क्रीज इन डायमीटर ग्रॅज्युअली. द बेस विच इज कॉन्व्हेक्स. तर आता इथे चेंज काय झाला आहे, बेस चेंज झाला आहे. बेस इज विच इज कॉन्व्हेक्स. ओके, तर एक्झाम्पल इज टर्बो. तर आता इथे स्पायर जो आहे तो शार्प आणि ॲक्यूट आहे. नंतर द वर इन द स्पायर इन्क्रीज इन डायमीटर. नंतर बेस जो आहे तो कॉन्व्हेक्स शेपमध्ये आहे. तर दॅट इज द टर्बिनेट. तर एक्झाम्पल आहे याचं टर्बो. आता इथे एक्झाम्पल याचं इझिली लक्षात ठेवता येते तुम्हाला. टर्बिनेट, टर्बो. नंतर पहा ट्युरिटेट. द स्पायर इज लॉंग विथ न्यूमरस वर्ड्स. देर आर नंबर ऑफ वर्ड्स. The spire is long and number of words are present and acute. The spire is acute, sharp apex. जे अपेक्स राहतं टोक ते शार्प आहे. द बॉडी वर इज स्मॉल. ओके, दॅट इज द ट्युरिटेड फॉर्म. दिस फॉर्म इज ट्युरिटेड. आणि एक्झाम्पल इज ट्युरिटेला. म्हणजे जो फॉर्म आहे त्याच बेसिसवर त्याला नाव देण्यात आलं ट्युरिटेला. म्हणजे तुम्ही इझिली तो लक्षात ठेवता येईल. तुम्हाला एक्झाम्पल देताना तो इझिली जाईल. यामध्ये तुम्हाला फिगर लक्षात ठेवणं आहे आणि त्याचं स्पायर्स कसं आहे आणि त्याचा अपेक्स कसा आहे, त्याचा बॉडीवर कसं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर पहा सिलेंड्रिकल. तर हा सिलेंड्रिकल शेपमध्ये राहतो. ओके, तर आता पहा आफ्टर ग्रॅज्युअल इन्क्रीज इन डायमीटर ऑफ द स्पायर द डायमीटर रिमेन्स कंटेंट और इट मे बी रिड्यूस नियर द बेस. तर आता पहा इथे स्पायर तुम्हाला कमी आहे. स्पायरवर इज स्मॉल, बॉडीवर इज लार्ज. आणि यामध्ये जो त्याचं डायमीटर आहे बॉडीवरचं ते इन्क्रीज झालेलं आहे लास्ट बॉडीवरचं. ओके, लास्ट वर म्हणता येईल किंवा बॉडीवर. ओके, हे याच्यामध्ये सिलेंड्रिकलमध्ये तुम्हाला लिहिता येईल. आणि एक्झाम्पल आहे याचं वोल्युटा. याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे. स्पायरल वर इज स्मॉल, स्पायर इज स्मॉल, अपेक्स इज नॉट ॲक्यूट. नंतर बॉडीवर इज ग्रेटर दॅन स्पायर. आणि एक्झाम्पल आहे याचं वोल्युटा. नंतर आता पहा ग्लोब्युलर. ह्याला ग्लोब्युलर शेप आलेला आहे. The spire is small and sharp. Spire is small and sharp. The body word is large and round.
Bodywork is large and round with round aperture. With round aperture. That is the globular form. आणि त्याचे एक्झाम्पल आहे नाटिका. ओके. नंतर पहा फ्युजिफॉर्म. तर फ्युजिफॉर्ममध्ये शेल इज अ स्पिंडल शेप. स्पिंडल शेप आहे. द बॉडीवर्क इज थिक इन द मिडल. द बॉडीवर्क इज thick in the middle and tapering near the bottom and the top. Tapering near the bottom and top. Okay, that is the fusiform. आणि एक्झाम्पल आहे याचं फ्युजिनस. नंतर आहे कॉन्व्ह्युलेट. हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल. The last word of the shell covers all the previous words. जो स्पायर आहे तो लास्ट बॉडीवर आहे, जो लास्ट वर आहे त्याने कवर झालेला आहे. द ॲपर्चर इज विथ क्रेन्युलेटेड आउटर लिप्स इज अ लॉंग ॲज दी शेल. तर आपल्या याच्यामध्ये याला मराठीत काय म्हणतात, त्याला आठवत आहे कोणाला? पाहिलं आहे सर्वांनी? येस ऑर नो? ओके. त्याचं एक्झाम्पल आहे सायप्रिया. ओके. तर आता तो कॉन्व्हुलेट फॉर्ममध्ये आहे. स्पायर जो आहे तो मोस्टली होल स्पायर इज कवर्ड बाय लास्ट वर. आणि मग जो बॉडीवर आहे त्या ॲपर्चर जे आहे विथ क्रेन्युलेटेड आउटर लिप्स इज लॉंग ॲज द शेल. Okay, this is the aperture and it is in crenulated outer lips. That is the convolute. आणि एक्झाम्पल आहे याचं सायप्रिया. नंतर पहा ओरिफॉर्म. ओरिफॉर्ममध्ये द शेल हॅज व्हेरी शॉर्ट स्पायर. तर आता इथे पहा तुम्हाला स्पायर दिसतोय. तर हा इट इज व्हेरी स्मॉल, व्हेरी शॉर्ट अँड द ॲपर्चर इज व्हेरी लार्ज. ओरिफॉर्ममध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? स्पायर इज व्हेरी स्मॉल और शॉर्ट अँड ॲपर्चर इज व्हेरी लार्ज. दॅट इज द ओरिफॉर्म. तर आता इथे तुम्हाला थोडं कन्फ्यूज येईल की हा बायवॉलियासारखा दिसतोय दोन वॉल्स. हे जर दोन वॉल्स एकमेकाला अटॅच केले तर बायवॉल्स दिसेल आपल्याला. पण इथे जो आहे इथे हा स्पायर प्रेझेंट आहे. ओके. द शेल हॅज व्हेरी शॉर्ट स्पायर अँड ॲपर्चर इज व्हेरी लार्ज. दॅट इज द ओरिफॉर्म. आणि एक्झाम्पल आहे याचं हॅलिओटिस. नंतर पहा कोनिकल फॉर्म. द स्पायर इज शॉर्ट. अपेक्स इज व्हेरी शार्प. द बॉडीवर इज लार्ज अँड कोनिकल विथ पॅरलर लिप्स. दॅट इज द कोनिकल फॉर्म. तर आता कोनिकल शेप राहतो याला. नंतर याच्यामध्ये स्पायर इज व्हेरी शॉर्ट, अपेक्स इज शार्प, द बॉडीवर इज लार्ज दॅन स्पायर अँड देन कोनिकल विथ पॅरलर लिप्स. दॅट इज द कोनिकल फॉर्म. आणि एक्झाम्पल याचं काय राहील? कोनस. नंतर आहे वर्मी फॉर्म. आता पहा हा वर्मी फॉर्म आहे जो आपल्याला वॉर्मसारखा दिसतोय आणि ट्विस्टेड आहे. ओके. दॅट फॉर्म इज नोन ॲज वर्मी फॉर्म. आणि एक्झाम्पल आहे याचं वर्मिक्युलॅरिया. नंतर आहे पेटिलिफॉर्म. द अपेक्स इज शार्प अँड शेल इज कॅप लाईक. तर आता पहा इथे स्पायर खूप शॉर्ट आहे आणि बॉडीवर जो आहे तो लार्ज आहे. अपेक्स व्हेरी शार्प आहे आणि शेल कशासारखा दिसतोय? कॅपसारखा. ओके. ह्या याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. नंतर त्याचं एक्झाम्पल आहे पटेला. ओके. पटेलिफॉर्म. द अपेक्स इज शार्प, शेल इज कॅप लाईक, देन स्पायर इज व्हेरी शॉर्ट अँड बॉडीवर इज लार्ज दॅन स्पायर. आणि एक्झाम्पल आहे पटेला. नंतर 13 नंबरचं आहे पुपी फॉर्म. द अपेक्स इज कॉन्व्हेक्स अँड राउंडेड. अपेक्स इज कॉन्व्हेक्स
rounded. Were increase in the spire. Were increase in size in spire. All words are uniform in diameter and the aperture is rounded. ओके, तर दॅट इज द प्युपिफॉर्म. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? अपेक्स कॉन्व्हेक्स आहे, नंतर राउंडेड आहे, नंतर वर्ड्स इन्क्रीज होत आहे इन्स्पायरमध्येच, नंतर ऑल वर्ड्स आर युनिफॉर्म इन डायमीटर अँड द ॲपर्चर इज राउंडेड. ओके, तर दॅट इज द प्युपे फॉर्म. एक्झाम्पल आहे प्युपा. These are the different forms of the shell. तर आता आज आपण काय काय पाहिलं? मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? हार्ट पार्ट्स. हार्ट पार्ट्समध्ये 2 पार्ट्स आहे, स्पायर आणि बॉडीवर. मग स्पायरमध्ये कोणते कोणते फॉर्म येतात? अपेक्स, प्रोटोक्रंच, नंतर आउटर लिप, इनर लिप. ओके, आणि आपल्याला नंतर स्पायरमध्ये प्रोटोकॉन्स, स्विचर लाईन आणि अपेक्स. त्याच्यानंतर बॉडीवरमध्ये ॲपर्चर, पेरिस्ट्रोम, इनर लिप, आउटर लिप. हे चारही एकमेकाशी कनेक्टेड आहे. यावरून तुम्ही एकमेकाला एक्सप्लेन करू शकता. नंतर आहे कॉल्युमेला, सिफेनल कॅनल, ॲनल कॅनल आणि ओपरक्युलम. नंतर पाहिलं आपण ऑर्नामेंटेशन. ऑर्नामेंटेशनमध्ये 2 टाईप्स आहे, स्पायरल, ट्रान्सवर्सिव. नंतर त्याचे टाईप्स ऑफ शेल पाहिले. तर शेलचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर झालं आहे? स्पायर अँगल, नंबर ऑफ द वर, शेप ऑफ द वर, साईज ऑफ द लास्ट वर. मग त्यामध्ये आपण नंबर ऑफ टाईप्स पाहिले की जसं डिस्कॉइडल, ट्रोचिफॉर्म, टर्बिनेट, ट्युरिटेट, सिलेंड्रिकल, ग्लोबुलर, फ्युजिफॉर्म, नंतर कॉन्व्युलेट, ओरिफॉर्म, कोनिकल, वर्मिफॉर्म, नंतर पॅटिलिफॉर्म, नंतर प्युपा फॉर्म. ओके, कोनिकल. दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ द फॉर्म ऑफ द शेल. तर आता तुमच्या आधीचंही तुम्ही सबमिशन केलेलं नाही आहे, ज्या मी तुम्हाला एक्झरसाईज दिल्या होत्या. तर आज तुम्हाला एक्झरसाईज आज दुसरी देते की त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की टाईप्स ऑफ शेल आणि त्याचं शेलचे टाईप्स, मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे एक्झाम्पल आणि फिगर असा चार्ट सर्वांना ड्रॉ करायचे. आणि तुम्हाला प्रत्येक जो पॅलेंटॉलॉजीचा आहे तर पॅलेंटॉलॉजी लक्षात ठेवण्याकरता थोडी हार्ड जाते, कारण की त्यात जे वर्ड्स येत आहे ते आपल्या थोडं जेव्हा तुम्ही रिवाईज कराल तेव्हा ते लक्षात येईल, तसं एकदम तुमच्या लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे यासाठी मी तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये चार्ट सांगते. तर तो चार्ट तयार ठेवा तुमच्यासाठी, की मी एक्झरसाईज देते म्हणून करायचं असं नाही. तुमच्या स्वतःसाठी ते तुमच्याकडून रिवाईज होईल आणि इझिली तुम्ही ते ड्रॉ करू शकाल आणि इझिली एक्झामला ते एक्सप्लेन करू शकाल. हे महत्त्वाचं आहे आपल्याला. तर त्याच्या आणि लक्षात ठेवण्याकरता चार्ट इज द बेस्ट ऑप्शन. चार्ट जर आपल्या लक्षात राहिला तर आपण इझिली पटापट सांगू शकतो. त्याच्यामुळे जे मी तुम्हाला आतापर्यंत चार्ट सांगते आहे ते सर्वांनी कंपल्सरी आहे. स्वतःला जर इंटरेस्ट असेल तुम्हाला की आपल्याला BSc चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि ते नेहमीसाठी लक्षात राहायला हवं पॅलेंटॉलॉजी, तर याकरता तुम्हाला जो चार्ट सांगते तो रेग्युलरली तुम्ही ड्रॉ करा. मॅम सांगते एक्झरसाईज करायची, मग आपल्याला त्याचे मार्क्स मिळतील का या हिशोबाने न करता स्वतःसाठी ते करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर आजच्या याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? येस ऑर नो? नो मॅम. फक्त ऋषिकेशलाच प्रॉब्लेम नाही जात, बाकीच्यांना बोलता नाहीत का?